अर्नाळ्यातील सेंट पीटर चर्च मध्ये। तर आज इकडे काहीतरी विशेष घडतंय। तर आज इकडे सिल्वर जुबली कार्यक्रम आहे। मटण 25 रुपये किलो मटन। 25 आता रुपये किलो तुमच्या वेळेला आमच्या वेळेला हा 50 वर्षापूर्वी हा शैलीचे मांडव शैलीचे मांडव म्हणजे मला कळलं नाही। आपले नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि मी आज आहे आमच्या अर्नाळ्यातील सेंट पीटर चर्च मध्ये। तर आज इकडे काहीतरी विशेष घडतंय। तर आज इकडे सिल्वर जुबली कार्यक्रम आहे मित्रांनो। आता सिल्वर जुबली 10 वर्ष पूर्ण झाली तर आपण एक डिकेड म्हणतो, दशक पूर्ती। 25 वर्ष पूर्ण झाली तर म्हणतोय रौप्य महोत्सव म्हणजे सिल्वर जुबली। 50 वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणतो आपण सुवर्ण महोत्सवी म्हणजे गोल्डन जुबली। आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण म्हणतो हिरक महोत्सव। आणि त्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणतोय आपण प्लॅटिनम जुबली। म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, पण आजच्या या व्हिडिओ निमित्तानं तुम्हाला का सांगण्याचा प्रयत्न करतोय। हल्ली म्हणजे मी म्हातारा झालेलो नाहीये, हल्ली लग्न झाल्यानंतर एक महिन्यात काही मुलं अॅनिव्हर्सरी साजरा करतात एक महिन्याची, आणि केक कापल्यावर आपण ती स्टेटस बघायला मिळतात। पण ही आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील आमचे ख्रिस्ती कोळी बांधव आहे, त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा होतोय, वर्धापन दिवस साजरा होतोय। आणि काही कपल्स अशी आहेत की त्यांच्या विवाहाचा 50वा वर्धापन दिन साजरा होतोय। आणि हे भारतातील कुटुंब व्यवस्थेचे आदर्श उदाहरण। आणि ज्या कुणाच्या मनातून ही संकल्पना आली ना, खरंच ग्रेट आहे। कारण आजही कपल्स आहेत की ज्यांची 25 वर्षापूर्वी लग्न झालेले आहेत, आज मला वाटतं ते 25 वर्षांनी तरुण झालेले आहेत। आणि सकाळपासून त्यांचा चर्चमध्ये सुरू असलेला मिस्सा, एकमेकांचे हात हातात घेणं आणि सगळ्या कोळी बँडवर त्यांचा चाललेला जल्लोष तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल। बघाच। चला तर आता ही अर्नाळा कोळीवाड्यातून निघालेली काही ॲनिव्हर्सरी आहे, काहीकांचा सुवर्ण गोल्डन जुबली देखील आहे। आणि सगळे आता हे मिसा होणार आहे, प्रवचन होणार आहे, आणि हा सगळा सोहळा मी तुम्हाला दाखवणार आहे या माध्यमातून। तर बघा सगळी मंडळी 11 फेब्रुवारी 2026 आजची मिसा पुढील लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाच्या
सचिन डॉल्सी जोनस चंग लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी दर्शना राजेश गमन रोजीबाई मुंडू तिच्या आरोग्यासाठी मोदी सुंदर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे बरोबर असतो आणि तुमच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज केवळ आनंदाचा जुबिली साजरी करते लग्नाची आणि 4 महिला आहेत. त्याच्यामध्ये 4 महिला दुसऱ्या आहेत आणि नंतर मग आपण 26 जोडले आहोत. मला वाटतं सर्व समर्थ परमेश्वरामावर दया करो. आमच्या बापाची क्षमा करून आम्हाला सर्वकाही जीवनात देवो. आमेन. एकमेकांचे हात आपल्या हातात घ्या आणि मी प्रार्थना करणार आहे. तुम्ही हळू आवाजात एकामेकांच्या नजरेत एकामेकांच्या डोळ्यात पाहा. हे सर्व समर्थ परमेश्वर, तुम्ही म्हणा, हे सर्व समर्थ परमेश्वर, लग्न साक्रामेंटाद्वारे तू आम्हाला एकत्र आम्हाला मदत कर. तुझा आशीर्वाद आमच्यावर नित्य राहू दे. तुझ्या प्रेमात, सद्गुणात, शांती आम्हाला कायम ठेव. आता एकमेकांचे उजवे हात एकमेकांसाठी प्रार्थना करणार आणि फादर अँड्रू रॉलेस तुमच्यावर पवित्रपणे शिकवत.
ही संकल्पना नवरा बायकोची त्या सर्वांना वाटतं की आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला पाहिजे देवाचे आभार मानण्यासाठी. आणि तशी अंधारकरांना हौस आहे. काम असतं आणि मजा. मित्रांनो, मी म्हातारा झालेला नाहीये, पण आता हल्ली नवीन लग्न होणारी लोक 1 महिना झाल्यानंतर त्यांचं स्टेटस बघायला मिळतं. 1 महिना झाला केक कापला. मित्रांनो, ही काही 50 वर्ष पूर्ण झालेली आणि ही 25 वर्ष झालेली सगळे म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं उदाहरण आहे की भारतात एक कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था कशी चालवली जाते. आणि कोण महाराजांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजे आज हा संत पीटर चर्चने जो हा उपक्रम राबवलेला आहे, मला वाटतं ह्या सगळ्या जोडप्यांना आज तो 25 वर्षाचा काळ अनुभवता आला असेल आणि असे नक्कीच 25 वर्षांनी तरुण झाले असतील, त्यांच्या त्या आठवणी झालेल्या असतील. मला वाटतं असे अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अजूनही बघा चेहरे बघा अजून जोश आहे. हे सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणजे सगळं आत्ताचे वातावरण सगळं फास्टफूडच्या जमान्यात आलेलं आहे आणि त्यात असे 25 वर्षाचे सोहळे साजरे होतात. हे संपूर्ण भारतवर्षाने आदर्श घेण्यासारखं उदाहरण आमच्या अर्नाळा चर्चमधून. धन्यवाद. आता आपला काढलाय, तुम्ही खर्च केलाय, थोडं नाचगाणी करायची. त्याचे फोटो चला सगळे बाहेर. त्याचे फोटो तर आपल्या समोर आता काका आहेत की त्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काका, तुमचं नाव काय? पीटर पीटर कोटवाल. तुमचं मग लग्न किती साली झालं? आमचं 76 मध्ये झालो. 1976 मध्ये लग्न झालं. मग तेव्हा लग्न कशा प्रकारे, म्हणजे मांडव वगैरे कसा होता? पट्टीचा शैलीचा पट्टी म्हणजे मला कळलं नाही. असे बनवले इथे पट्टेदंड हा 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 शैल्याला हा हा. बनवायला. आणि शायली म्हणजे? शैली म्हणजे ते चक्रावर बोली सुत कसं बोलतात आपलं हा हा. असं याच्यामध्ये बोलायचं पाहिजे. ओके ना. मग मांडव कापड बिबड कसं का होतं? आपण आपूप बनवायचा मांडव. म्हणजे कसं आता जे मंडप होते तसं होतं का? ताडपत्री वगैरे? मग आपण खासी करून घरात हा हा. ओके. मग तेव्हा लग्नाचा कार्यक्रम किती दिवस चालायचा? 4-5 दिवस चालला. म्हणजे आजचा जो थाटमाट असतो तेव्हा होता का? हा, आता जेवणामध्ये तेव्हा काय असायचं? कसं घरीच जेवण बनवायचं का कसं काय? घरी शिकरी बनवायचं. मग जेवणामध्ये काय असायचं तेव्हा? वावी बाचे पोते तो चिकार हा 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 हा. चिकार भाजी. म्हणजे आता सगळं चायनीज बिनी जायला आपलं सगळं. पण तेव्हा चायना बिन काय नव्हतं. हा हा. नाही म्हणजे 1976 ला लग्न झालेलं आहे काकांचं आणि एक वेगळा अनुभव 25 आहे. रुपये किलो मटण. 25 रुपये किलो मटण. 25 आता रुपये किलो तुमच्या वेळेला आमच्या वेळेला तरी तिघाची ऐपत नव्हती लोकांची, नाही का? हा, तरी ऐपत नव्हती. 25 रुपये किलो मटण होतं. काकांनी 25 रुपये किलो मटण पाहिलेलं आहे. म्हणजे चांगली माहिती मिळाली. हा, 50 वर्षापूर्वी हा हा. शैलीचे मांडव. शायलीचे मांडव म्हणजे मला कळलं ते नाही. आपले कागद असायचं ते रंगीबेरंगी त्याची कात्रीशीन कापून शैली बनवायची. शायली बनवायची. आणि मग मांडवाला कापड कुठलं असायचं? हा, मांडवाला कापड कुठलं असायचं? कसं साधं किंवा बाजारातून लुगडी आणायची, हा, हा. ती खालून बांधायची, म्हणजे वरून दालपत्र्या बांधायच्या. मग लुगडा. आणि मग तेव्हा घर कशी आपली मातीची कुडाची असतील? होती काही एकांची, पण जास्त करून पत्राची, मग तेव्हा कौलाची. जेवणामध्ये काय असायचं? जेवणामध्ये काय मटण, हा हा जास्त करून मासली असायची. भाजी कोण खात नव्हतं त्यावेळेला. हा हा हा. मटण आणि मासली. मग आता 50 वर्षानंतर ते तुम्हाला दिवस आठवले का त्या लग्नातले? आठवतात. आठवतात. चला, म्हणजे चांगले दिवस. एक चांगला उपक्रम आहे हा चर्चा. गुरुवार पासून चालू व्हायचं. गुरुवार पासून लग्न चालू. शुक्रवारी पिठं कालवाची, वडे करायचे,
तेव्हा किती लग्न व्हायची म्हणजे आपले एक पहिलं सगळं ना वरात बघायला यायची लोक वर हा, नाक्यावर हा, हा. किती वेळ लग्न व्हायची तेव्हाच्या आमच्या याच्यामध्ये 76 मध्ये कमी झालेले 13 जोडे होते, पण इतर वेळेला 40 जोडे 42 जोडे 42 जोडे 40 42 30 35 असे असायचे. म्हणजे सगळ्या गावात लग्न आणि मुलीची वरमाय शनिवारी काढायची शनिवारी आणि तिला मुलीला परत रविवारी आमच्या लग्नानंतर पद्धत बदलली. पहिल्या 75 पर्यंत पद्धत होती. शनिवारी मुलीला तिच्या माहेरून नवऱ्याच्या घरी न्यायचं, एका ओटीवर एका कोपऱ्यात ठेवायचं, परत रविवारी नवऱ्याच्या घरून तिला पाणी घालायचं परत, आणि सकाळी लगीनला आणायचं. सकाळचे लग्न लागल्यावर शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये जेवण घेऊन यायचे घरचे लोक, लगीन कर. मग रविवारी दुपारची नवऱ्याची वरमाई करायची आणि ती वरमाई घेऊन शाळेत जायचं. मग शाळेतून देवळात येऊन मोची घेतली तर मग देवळातून मग वर निघायची एक्सरसाइज. सगळ्या लोकांची गर्दी मग पडायची त्यावेळेला असे सफेद कपडे नव्हते, साडी नेसायची. आपला कृष्णाचा सजा करीत तो, इतर सजा असा सजा होता. तुला चांगली माहिती
मित्रांनो, ह्या ॲनिव्हर्सरी सोहळ्यासाठी कव्हरेज करण्यासाठी खास आमंत्रण होतं. दिवसभराचं अत्यंत व्यस्त शेड्यूल, पण हा तुम्ही सोहळा पाहिला असेल आणि तो सोहळा कसा साजरा केला जातो हे देखील पाहिलं असेल. आणि हे सगळं कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं कोलियाच्या बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.